हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। सकाळी सकाळी आज सुंदर असं सूर्याचं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर अशी सकाळ आहे। तुम्ही लक्ष देऊन ऐकलं असाल तर पाठीमागे हा मोरांचा आवाज येत आहे। गावाकडचं वातावरण हे खूप छान, पहाटेचं वातावरण सुंदर प्रसन्न असा आहे। हा घराच्या शेजारचा रस्ता आणि समोरचा रस्ता आहे। सूर्य पण किती सुंदर असा दिसत आहे। राजविकाही उठून कोंबड्यांच्या पाठीमागे लागली आहे। कोंबडी सोडून त्यांना पकडण्यासाठी ती पळत होती। बस बस रोडवर जाऊ नको, रिटर्न ये। आणि इकडे शरा हे भुबू पाहत बसलेली। सकाळी सकाळी उठून दोघींचा नुसता दंगा चाललेला होता। इकडे तारांवरती चिमण्यांचा पूर्ण असा थवा बसलेला। चिवताई 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 दार उघड। आणि इकडे कोंबडी आणि त्यांची पिल्ले अशी मनसोक्त चिव 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 करत फिरत होती। त्यांचा आवाज कानाला एवढा सुखावणारा होता। गावाला आल्यानंतर सकाळी सकाळी हेच सगळ्यांना दृश्य दिसत असेल। तुमच्याही गावाला असंच आहे का? नक्की मला सांगा। मग दुपारी दोन्ही मुलींना घेऊन मंदिरामध्ये गेलो रामाचं दर्शन घेण्यासाठी। मंदिराच्या पाठीमागूनच दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जात होतो। मंदिराच्या पाठीमागे रामदास स्वामींनी जे 11 मारुती स्थापन केले त्यापैकीच एक मंदिर म्हणजे हे दास मारुतीचं मंदिर होतं। तिकडे जाऊन दर्शन घेऊन आलो आणि रामाच्या मंदिरामध्ये जात होतो। जाता जाता हे खूप मोठं असं पोस्टर लागलेलं, त्यामध्ये रामाचं मंदिर आणि परिसरात आजूबाजूला असणारे 11 मारुतींचे दर्शनही आम्हाला झाले। त्यानंतर मग राजविका हे टॉयज वगैरे लावलेली ही दुकाने होती ती पाहत पाहत मंदिरामध्ये जात होती। मंदिराचा परिसर हा खूप मोठा भव्य दिव्य असा आहे आणि मनाला एकदम शांती अशी मिळते इकडे आल्यानंतर। पण काय झालं ना, आम्ही दुपारच्या वेळी आले असल्यामुळे मंदिराचा परिसर तर चालू होता पण जे मेन मंदिर होतं तेच बंद होतं, त्यामुळे काही आम्हाला रामाचं दर्शन झालं नाही। मग बाहेरच थांबून आम्ही मंदिर परिसर पाहत होतो। तिथे थोडे फोटोज वगैरे आम्ही क्लिक केले। खूप प्रसन्न असं मनाला वाटत होतं। खूप सुंदर असं वातावरण झालेलं। मंदिराचा परिसर हा खूपच मोठा आहे। इकडे या साईडला नदी वाहत होती आणि सगळीकडे अशी हिरवळ पसरलेली। हे पाहून खूपच छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं मनाला। शरू पण खूप आनंदित होती आणि ती पहिल्यांदाच मंदिरामध्ये आली होती पण काही देवाचं दर्शनच झालं नाही। ठीक आहे, नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा नक्की दर्शन घेऊ। इकडे राजविका या ध्यान गुंफेकडे चाललेली। ही जमिनीच्या आतमध्ये अशी एक ध्यान गुंफा आहे। रामदास स्वामी इथे ध्यानाला बसायचे असं काहीतरी आहे। आता हे खूप छान असं बांधलेलं होतं, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये एक दोन पायऱ्या अशा आतमध्ये आहेत। आतमध्ये लाईटही आहे आणि असं छान वाटत होतं पाहण्यासाठी काहीतरी नवीन। राजविकाला आम्ही हे सगळं दाखवत होतो, सांगत होतो। शरूचं तर काय, शरू तर एवढी खुश होती, तिला एवढं छान वाटत होतं। ती इकडे तिकडे सगळा परिसर पाहत होती, खूप अशी रांगत होती, खेळत होती। हा मंदिराच्या परिसरातच असा खूप मोठा असा हॉल आहे आणि या हॉलमध्ये लग्न कार्य वगैरे सगळं होतात। तुम्ही बघू शकता केवढा मोठा हा हॉल आहे। घरी आल्यानंतर बॅग्स वगैरे सगळं काही पॅक केलं, कारण आता सुट्टी संपली आणि परत जाण्याची वेळ झालेली आहे। जावं तर वाटत नाही पण काय करायचं, आपल्याला जाणं हे भागच आहे। राजविकाला अजून राहायचं होतं गावालाच, पण
पण परत बोलली नाही मी येतेच. मग चला निघालो आम्ही आता. पुढे रस्त्याच्या दोन्ही साईडला असे सुंदर अशी येलो कलरची फुले आलेली होती. प्रवासात दोन्ही मुली शांत होत्या, दोघींनीही काहीच त्रास दिला नाही. खूप छान अशी येल्लो फुले आलेली. बोगद्यात गेल्यानंतर राजविका खूप घाबरली. अरे अचानक रात्र झाली असे बोलू लागली होती. तर तिला समजून सांगितलं, अरे हा डोंगराच्या आतून बाहेर जाण्यासाठी असा हा रोड काढलेला असतो. मग ती खुश झाली. अशा प्रकारे आमची दिवाळीची सुट्टी संपली आणि आता आम्ही परत आलेलो आहे. चला तर मग व्हिडिओ इथे संपवते. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.